अशी झोली देवाकडे मागितली असतीस आयुष्य सुधारलं असतं का? जॅकेट मध्ये टाक, तोंडात टाक, मागे पाटणीवर पण टाक. असं वाटलं रे? भीती वाटली? नाही ना. हे शेवटचं स्पॉट चला आता नेक्स्ट स्पॉट श्री नारायण धाम मंदिर. आम्ही गेलोय ऑलरेडी, पण आई पप्पा आणि सिस्टर्स नाही गेले. आम्ही एकदा लोणावळ्याला आलो होतो त्यावेळेस जाऊन आलोय. तर नेक्स्ट स्पॉट आम्ही गाडी थांबवले मॅप्रो गार्डन येते. तर इथं एक अर्धा तास आम्ही स्पेंड करू आणि थर्ड स्पॉट आम्ही टायगर पॉईंट किंवा मंकी पॉईंटला जाऊ. आणि श्री नारायणधाम मंदिर हे संध्याकाळी बघण्यासारखं आहे, त्यामुळे आम्ही ते शेवटी करू. सो अशी वन डे पिकनिक होती आमची, जिथं आम्ही 3-4 स्पॉट कवर करतोय. सो बघूया. तुला छान त्यांनी असं स्प्रिंकलर लावलं आहे जे लास्ट टाईम नव्हतं, तर मस्त येताना थंड वाटेल तुम्हाला. हे आहे त्यांचं शॉपिंग मॉल, जिथं सगळं त्यांचंच मॅन्युफॅक्चरिंग, स्ट्रॉबेरी वगैरे, पेरू, सगळं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट इथं मिळतात. इथं टेस्ट सेंटर पण आहे, तिथं तुम्ही टेस्ट करू शकता. जेली, ज्यूस. बघूया आता इथं थोडी शॉपिंग करूया आपण. पलेरो. सो इकडे असे बरेचसे फ्लेवर आहेत 198 जे ते टेस्ट करायला देतात तुम्हाला. मस्त फुकटचं पिता तिथं हे सगळे. घेणार कोण काय नाही यांच्यातलं. टेस्ट अद्वै टेस्ट करतोय लिची. आवडलं वाटतं. आता इथे नवीन म्हणजे तो चॉकलेट उचलायचा जो मॉलमध्ये गेम असतो तो आहे. तर शौर्य आणि सानू ट्राय करणार आहेत. बघूया कोण किती चॉकलेट घेतोय. सो आय थिंक 190 रुपये तिकीट आहे. सो हां 190 रुपये तिकीट आहे. शौर्याच्या 200 रुपये भरले आणि हिने गेम खेळला बघा. अशी झोली देवाकडे मागितली असतीस आयुष्य सुधारलं असतं का? तू चॉकलेटकडे झोली मागतेस. शाळेत कधी जागा वाजला का? भरते झोली. याच्यावर गाणं टाकायचं भरते झोलीवाला. बाई गोणी भरली हिने. एवढा तर आम्ही दळण आणतो. सो 1 किलो 4 ग्रॅम चॉकलेट आहेत. 300-350 असतील यांचा अंदाज आहे. 150 रुपये 200 रुपये भरून 350 चॉकलेट घेतले हिने. वा अभी इसके बेटी की बारी आहे. बघू बेटा काय करतो आता. बहिणीने तर मला लुटले 200 रुपये. आता भाचे काय लुटतात मला. बघूयात ते किती चॉकलेट काढतात. त्यांचे पण 2 तिकीट काढलेत आपण. चलो लेट्स गो शौर्य. आता शौर्याची बारी आहे. तो बघूया किती चॉकलेट घेतो शौर्य. मोठा पॅकेट पण आला पाहिजे आणि पायाने पण. शौर्याला ट्रेनिंग तर दिली मी तशी. शौर्य मी असं टाकतो लगे यात भर. भाचा गेल्यावर आतमध्येच टाकतो मी. काय ऑडियन्स फुल सपोर्ट बच्चा. स्पायडरमॅन, सुपरमॅन. हात कर असा सुपरमॅन सारखा. हा पाय. अरे थांब पूर्ण थांब. ए मोठा घे थांब. मोठा घे पायाने घे. अरे मोठा आई शपथ घेतलं. अरे अरे हो गया. पाय बांधले रे. चिटिंग हो गया इसके साथ. अरे 50 वेचायचं ना. आता 100 पाडलेस तू. मम्मीवर गेलास तू. मम्मीवर. शौर्य तो मोठा पॅकेट त्यांनी मुद्दा पण ठेवला होता. कळलं का?
वेट किती लागते याला? 30च्या आतमध्ये. ओके. ती बोलली मामाला लुटतायत म्हणून तिने टाकलं. माझी दया आली तिला. नाम कमा के आना, मेरा मामा का नाम खराब मत करना बेटा. हा ना, हिम्मत आहे तर पाय सोडा. जॅकेट मध्ये टाक, तोंडात टाक, मागे पाटणीवर पण टाक. सुपर लेडी. जय हनुमान. दादाने कसे घेतले तसे घे. थांब थांब, डुबव दे. तोंडात तोंड. शब्बस घे, अजून घे. हा घे. हा, व्हेरी गुड. सोडू नको बेटा. व्हेरी गुड. फुल सपोर्ट. सानवीने एक स्मार्ट मूव घेतला तिने. बाप रे, तिने मोठा पॅकेट डायरेक्ट तोंडात घेतला. मस्तपैकी दातामध्ये अटकवला आणि बाकी सगळे एवढे घेतले तिने. वा. ओ दादा, कुछ शिके. सानवीने इथं फुल मार्केट आणलंय. त्यांनी पण भरपूर हे केलं. त्यांनी पण सांगितलं कसं घ्यायचं. मॅडम पण चांगले. दया येऊन टाकले तिने. शौर्याची दया आली, त्याने अर्धे पाडले बिचारे. मजा ना. चौथ्यांदा आले ते लोक. नाही टाकत व्हिडिओ मध्ये. तुझं किती? पाचव्यांदा. खूप छान टेस्ट करा देतात आणि त्यानंतर तुम्ही त्यातले पाहिजे ते फ्लेवर इथून घेऊन जाऊ शकता. चॉकलेट्स, खाकरा, ड्रिंक्स मस्त. तर हे आहे मॅप्रो गार्डन. खूप सुंदर गार्डन आहे. त्याच्यामध्ये फिश पण खूप सारे. मोठा फिश आहे तो. बघ तो मोठा फिश. वा, मोठे फिश पण आहेत. अद्वै फिश बघतोय. अद्वैचे फेवरेट फिश. हे बघ इथं फिश आहे, मोठी आहे. ही बघ मोठी फिश. आणि इथं त्यांचं रेस्टॉरंट आहे जिथं तुम्ही मस्त स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम, त्यांचे स्पेशल आईस्क्रीम्स वगैरे खाऊ शकता. रेस्टॉरंट, पार्किंग, अगेन बेरी बॉल गेम. बॉल टाकायचा आणि कुठलाही टॉईज जिंकून जायचा. टॉईज खूप मोठे आहेत. चला. Advai is enjoying at Mapro Garden. वा. कसा बसलाय बघा मस्त पैकी. चिल मोड. मॅप्रो गार्डन. चला ते ओरडायच्या आधी. अरे वा, सेम गाडी पण घेऊन आलाय बघा. चल. चला. कॅफेच्याच बाजूला मस्तपैकी जम्पिंग, काय बोलतो त्याला, हे किड्स साठी ठेवले त्यांनी. उड्या जोरात. वर बाउन्स. हे हळू, पाय तुटले नाही पाहिजेत. नाही तर पाय तोडून येशील. आरामात खेळा. हा, ऑरेंज फिश. हा, ब्लॅक फिश पण आहे बघा. मस्त छान. काय रे, मुशी नाही केलीस? चला. मॅप्रो गार्डन हो गया. अभी नेक्स्ट पॉइंट करून मस्त सनसेट बघून शेवटचा स्पॉट असेल श्री नारायणी धाम. तिथं मस्तपैकी प्रसाद घेऊन आम्ही निघू डायरेक्टली घरी, ठाण्याकडे. वर लायन पॉइंटच्या इथं कॅमेल राईड पण आणलंय. कसं आणलं असेल एवढा उंच? गाडीत टाकून. काय आई बाप्पांना? आई बसायचंय? कधी बसलेस? आईची वरात घोड्यावर निघालेली. मग आता उंटावर बसायचं का? अद्वै झोपलाय. बघूया, मी विचारतो राईडची कशी. दादा राईड कशी आहे रे? एकाला 100, एकाला 200, दोघांना 300. ओके. एकाला 200 रुपये आणि दोघांना 300 रुपये. वा, मस्त. इथं स्टॉल जास्त आहेत आणि प्रत्येकाने इथं स्पॉट बनवून ठेवलेत.
आणि आल्या आल्या तुमच्यावर अटॅक करतात. आमचा टेबल घ्या, आमचा टेबल घ्या. आई माकडे घेतात का? चणे देऊन पण टाकले आईने. चणे चणे. ए शौर्य मागे हो, शौर्य मागे हो, शौर्य. मंकी पॉइंटला जायची गरज नाही, इकडे एवढे मंकी आहेत. बापरे किती आहेत बघ. वा हॉर्स रायडिंग कॅमल. अलिबाग बीचवर आलो की काय सगळे राईड आहेत इथं. तर आता इथं आपण करूया हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग आणि तू मंकी रायडिंग पण करून टाक. मस्त व्ह्यू आहे लायन पॉइंट. इथून सनसेट बघूया किंवा टायगर पॉइंटला पण जाऊया. 500 मीटर वरच येतं पुढे. तर समृद्धी बसले हॉर्स रायडिंगला. अरे वा ATV राईड पण आहे. सगळ्या अलिबागच्या राईड इथं आणल्यात ते. ATV राईड सुद्धा इकडे. सही आहे. वाव निंजा निंजा बाईक. काकाने राईडला शॉर्टकट मारले आहे. मस्त सनसेट होणार आहे. कसं वाटलं रे? भीती वाटली नाही ना? मग पकड त्याची लगाम, पकड लगाम. जो घोडा मस्त करतो ना त्याला लावतो. हा शांत आहे. हा आहे लायन व्ह्यू पॉइंट. मंकीज पण खूप आहे इकडे. तर इथेच या लाईन पॉईंटवर आम्ही स्वर्गात आकाशगंगा या डान्सवर, या सॉन्गवर आम्ही सगळ्या फॅमिलीने डान्स केला. ही पहिलीच रील असेल जी आम्ही पूर्ण फॅमिलीने, माझ्या फॅमिलीने एकत्र डान्स केला आम्ही. सो आय एम सो हॅपी फॉर दॅट. आणि हीच रील आम्हाला सगळ्यांना आय गेस कायमस्वरूपी लक्षात राहील. गोडा बोलला किस गधे को भेटायला मस्त सनसेटच्या टायमाला आम्ही गोळा खातोय. नको बाबा. हे शेवटचं स्पॉट श्री नारायण धाम मंदिर. तर लायन स्पॉटलाच माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. तिकडचं सनसेट व्ह्यू घेता नाही आला मला, बट आता मी थोडा चार्ज केला आहे. तर आपण सुंदर असं हा मंदिर बघूया आणि सुंदर अशा दिवसाला टाटा बाय बाय करूया. तर काहीतरी वेडिंग आहे वाटतं, फुल सजवलं आहे यांनी पूर्ण हा लॉन. आणि हा आहे सुंदर असा नारायणी धाम मंदिर. फाउंटेन बाग छोटे छोटे किती सुंदर आहेत. आजूबाजूचं गार्डन पण खूप जास्त सुंदर आहे इकडे. छोटे छोटे गार्डन्स आहेत बघा. तर राजवाडासारखं आहे ना एकदम. बघ ना इथं बघ, राजवाडासारखा महाल ते राजस्थानला असतं तसं एकदम त्या टाईपमध्ये बनवलं आहे. हे मंदिर त्रिमंदिर सारखंच आहे आता है ना. हां संध्याकाळचं तेव्हा आम्ही ब्लॉग नाही बनवू शकलो. आई बनेल की नाही माहीत नाही. मी 2-3 आठवडे घेतो एक व्हिडिओ एडिट करायला. आय एम नॉट एक्सपर्ट प्रो. अद्वैतच्या 1.5 वर्षात किती देवदर्शन झाले काय माहिती. 2 वेळा लोणावळ्याला आला 1.5 वर्षात. 3 वेळा येणार होता, त्याला 1 वेळा मी आणला नाही. इसका बाप ही इतना घूम रहा है तो घूमेगा ही ना. हां आलो आम्ही इकडे. आम्ही दिवसा आलो होतो. हा बघा मंदिरासमोरचा व्ह्यू राजस्थानला आल्यासारखं वाटतं. इथं बघा व्ह्यू. आपण किती सुंदर एकदम राजस्थान टाईप एकदम. आणि हा आहे श्री स्वामीनारायण मंदिर. वा छोटासा
बापरे देवीचा टायगर आला बाबा. टायगर अंगा जातो याच्या. एवढ चिवाली अद्वा इव चिवाली. सो असा होता आजचा दिवस. सुंदर असा मेमोरेबल. फॅमिलीसोबत खूप टाईमानंतर आम्ही पिकनिक काढली. खूप छान दर्शन झालं. एकवीर मातेचं श्री स्वामीनारायण मंदिर. त्यानंतर आम्ही एक दोन प्लेस पण केले. छान वाटलं. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. मला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.